आज म्हटलं काही जेवणच करूशी वाटत नव्हतं. म्हणजे जी भाजी मी बनवलेली आहे, गवार बनवलेली होती, पण काही मला ती खाऊशी वाटायला गेली. म्हणजे कसं उन्हाळ्याचं असं होतं कधी-कधी एखादी भाजी आवडतच नाही, खाऊशीच वाटत नाही. तर तसंच काहीसं झालं होतं. म्हटलं मस्त कांद्याची चटणी बनवावी. तर बघा मस्त 2 असे कांदे उभे चिरून घेतले मी. त्यानंतर थोडीशी लाल तिखट टाकले, तर मस्त असा गावरान लसूण टाकलाय, जिरेची पूड टाकली, म्हणजे जिऱ्याचं पावडर आणि थोडंसं मीठ टाकून मस्त मिक्सरला फिरवून घेतले. आता इथं मिक्सरला फिरवण्याच्या ऐवजी तुम्ही इथं खलबत्त्यात पण कुटू शकता, खूप मस्त चव येते. पण इथं माझ्याकडे खलबत्ता नाही आहे. त्यासाठी मग त्यानंतर तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे आणि मोहरी मस्त तडतडून घेतली आणि त्याच्यामध्ये लगेचच ते तडका टाकून दिला. तर असा मस्त आवाज येतो. त्यानंतर थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकली आणि मस्त हलवून घेतली. कांद्याची चटणी आपली तयार आहे. अगदी छान लागते. म्हटलं चला लगेचच खाऊन घ्यावे. ही ना कांद्याची चटणी ना चपाती बरोबर तर छानच लागते, पण बाजरीची भाकरी बरोबर अगदी टेस्टी लागते. एकदा नक्की खाऊन बघा. त्यानंतर जे काही काल घातलेली होती साडी, ती धुवून वगैरे मस्त छान वाळून वगैरे घेतली आणि म्हटलं आता सुकलेली आहे तर लगेच घडी पॅक करून ठेवून द्यावं पिशवीमध्ये. अशा चेनच्या पिशवीमध्ये ना मी साड्या पॅकिंग करून ठेवते, जेणेकरून साडी खूप मस्त राहते. डिझायनर काठपदर साडी मी अशी ठेवून देत असते. आणि ज्या काही नॉर्मल साड्या असतात घालायच्या, त्या अशा हँगरला लटकून ठेवत असते. तर चला ठेवून दिली साडी, सगळे व्यवस्थित ज्वेलरी वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून दिलं. त्यानंतर त्यांचेसुद्धा कपडे व्यवस्थित धुवून इस्त्री करून वगैरे ठेवून दिले. आणि एक कपाट तर एक साईडचं माझ्याच साड्यांनी भरलेलं आहे आणि एका साईडचं त्यांचं आणि मुलांचं आहे. तर त्यानंतर सगळं आवरून ठेवून दिलं. आणि हे काही ड्रेस होते मला अल्टर करायचे होते, म्हणजे फिटिंग करून द्यायचे होते संध्याकाळी, तर म्हटलं ते करून घ्यावे आणि त्यानंतर काही ब्लाऊज पण शिवावे. तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.